सर्वांचं स्वागत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रांचनी एक केस रजिस्टर केली होती मालवणी पोलीस स्टेशन अंतर्गत, जी पॉर्न फिल्म्स संदर्भात होती. त्या केसच्या तपासासंदर्भातच, त्याच्या प्रोग्रेस संदर्भात ही याची प्रेस कॉन्फरन्स आहे. त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं होतं की जे फिल्म्समध्ये काम करणाऱ्या नवोदित कलाकार असतात, महिला कलाकार विशेष करून, त्यांना वेब सिरीजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये एक चांगला ब्रेक देतो असं आमिष दाखवून बोलवल्या जायचं ऑडिशनसाठी, छोटे छोटे शॉर्ट्स घेण्यासाठी. त्यामध्ये मग थोडेसे बोल्ड सीन्स करावे लागतील अशा प्रकारचं सांगून ते बोल्ड सीन्सचं पर्यावसन सेमीन्यूड आणि न्यूड शॉट्समध्ये व्हायचं, ज्यामध्ये ह्या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्यात आणि अशातल्याच काही महिला कलाकार क्राईम ब्रांचला अप्रोच होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना असं दिसलं, तयार केलेल्या छोट्या छोट्या फिल्म्स म्हणा, छोट्या छोट्या क्लिप्स म्हणा, छोट्या शॉर्ट स्टोरीज म्हणा, ह्या तयार करून काही वेबसाईट्सला आणि काही मोबाईल ऍप्सला ह्या विकल्या जात होत्या. यामध्ये काही आरोपी, 9 आरोपी ऑलरेडी अरेस्ट केलेले आहेत, ज्यामध्ये काही प्रोड्युसर आहे रोवा खान म्हणून, उमेश कामत आणि असे इतरही आहेत. यांचे वेगवेगळे ऍप्स आणि वेबसाईट्स असायचे ज्यांच्यावर हे प्रोड्यूस केलेलं हे कॉन्टेंट जे आहे हे विकायचे आणि त्या वेबसाईट्सला किंवा ऍप्सला मग सबस्क्रिप्शन बेसिसवर त्याचं पुढचं अकाउंटिंग व्हायचं. ह्या ऍप्स, हे जे ऍप्स जे पकडले, जे फाइंड आउट झालेले होते, त्याच्या कंपनी आहे वियान नावाची, त्यांचं एका केनरीन नावाच्या कंपनीशी टायअप होतं, अग्रीमेंट होतं. केनरीन नावाची कंपनी जी आहे ही लंडन स्थित आहे आणि राज कुंद्रा यांचे जे ब्रदर इन लॉ आहे, म्हणजे बहिणीकडून, हेच ती कंपनी ओन करतात. केनरीन लंडन स्थित आहे. ही कंपनी जरी लंडन स्थित असली आणि त्यांचं एक ऍप होतं हॉट शॉट्स नावाचं. हे हॉट शॉट्स आणि केनरीन जरी लंडनमध्ये स्थित असली तरी याचे सर्व कॉन्टेंट क्रिएशन, त्यानंतर ह्या असताना ह्या सर्व गोष्टी, हे सर्व धागेदोरे सापडलेत. त्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुप सापडलेत, ईमेल एक्सचेंजेस सापडलेत, अकाउंटिंग शीट सापडल्यात. जे हॉटशॉट्सवर जे चित्रफिती दाखवल्या होत्या, प्रसारित केलेल्या होत्या, त्या काल कोर्टाची परमिशन घेऊन आपण त्यांच्या ऑफिसेसचं पूर्ण सर्च केलं. त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला, सर्व इन्क्रिमिनेटिंग गोष्टी आपल्याला सापडल्यात आणि म्हणून तपासांती आपण राजकुंद्रा आणि त्यांचे आयटीचे हेड आहेत रायन थॉर्प म्हणून, त्यांना ह्या दोघांना सुद्धा काल रात्री अटक केलेली आहे. आता तूर्त एवढंच. आता ह्यापुढेही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि बाकीचा जो एव्हिडन्स आहे तो घेऊन मुंबई पोलीस क्राईम ब्रांच हा पुढचा तपास करेल. फरवरी 2021 में क्राइम ब्रांच मुंबई ने मालवनी पुलिस स्टेशन के अंदर पोर्नोग्राफी फिल्म्स के सिलसिले में एक केस रजिस्टर किया था. उसी केस के प्रोग्रेस के तहत आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस है. उस केस में ऐसा निष्पन्न हुआ था कि जो
नए कलाकार होते हैं, स्पेशली महिला कलाकार जो होते हैं, इनको प्रलोभन दिया जाता है, इनको आमिष दिया जाता है कि आपको एक अच्छी वेब सीरीज हम दे सकते हैं या कोई शॉर्ट स्टोरीज में आपको हम अच्छा ब्रेक दे सकते हैं। ऐसे करके आप उनका ऑडिशन के लिए बुलाया जाता था या कुछ शॉर्ट्स दिए जाते थे और इस शॉर्ट्स में थोड़ा सा बोल्ड सीन करना। इसमें ऐसे कुछ प्रोड्यूसर्स पाए गए हैं कि जो इन टाइप की जो पोर्नोग्राफिक फिल्म्स होती है, छोटी छोटी क्लिप्स होती है, उसको प्रोड्यूस करवाते हैं, फोर्सफुली प्रोड्यूस करवाते हैं। इसमें जैसे रोआ खान को ऑलरेडी अरेस्ट किया, उनके हस्बैंड को भी अरेस्ट किया है, गहना वशिष्ठ को अरेस्ट किया है, तनवीर हाशमी को भी अरेस्ट किया है, उमेश कामत नाम के एक बंदे को भी अरेस्ट किया है, जो फर्दर इन्वेस्टिगेशन में ऐसे पता चला कि ही वॉज लुकिंग आफ्टर दी इंडिया ऑपरेशंस फॉर द कंपनी ऑफ मिस्टर राज कुंद्रा, जो कि एक मुंबई के बिजनेसमैन है। उसका और डिटेल इन्वेस्टिगेशन करते हुए ऐसे पता चला कि इनकी राज कुंद्रा, इनकी जो वियान कंपनी है मुंबई स्थित, इनका टाइप हुआ है केम्ब्रिन स्थित है, यूके स्थित है। ये केंद्रीन कंपनी के ओनर जो है ये राज कुंद्रा इनके ब्रदर इन लॉ ही है और इस केंद्रीन कंपनी का ऐप है जो कि हॉटशॉट्स इस नाम से चलता था। इस हॉटशॉट्स पे ये जो भी कंटेंट क्रिएट किया जाता था, ये कंटेंट राज कुंद्रा और केंद्रीन लेके उनके ऑफिसेस कल सर्च किए और इसमें ये सारी चीजें हमको मिली, इंक्लूडिंग अ फ्यू क्लिप्स वर ऑब्टेन्ड फ्रॉम द कंप्यूटर्स ऑफ देयर ऑफिसेस। इसीलिए कल रात में राज कुंद्रा और उनके जो आईटी हेड है रायन थॉर्प, उनको कल अरेस्ट किया है। फर्दर इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन। हॉटशॉट्स नाम का जो ऐप है, ये पोर्नोग्राफिक कंटेंट होने की वजह से कंप्लेंट्स गई, जिसकी वजह से एप्पल स्टोर ने जून 2020 में इसको टेक डाउन कर दिया था और नवंबर 2020 में गूगल प्ले स्टोर ने भी इसको टेक डाउन कर दिया था। नाउ फर्दर इन्वेस्टिगेशन। क्राइम ब्रांच मुंबई रजिस्टर्ड एन ऑफेंस इन February 2021 at Malwani police station regarding picturization of some pornographic films and their publishing. It was observed during the investigation that some small-time artists were lured into giving break in some web series or some short stories. They were called for auditions and were asked to give some bold scenes, which later on translated into semi-nudity and complete nude scenes also, which was against their wishes. So some of these victims, they approached Crime Branch Mumbai. We registered the offence and investigated. During investigation, we found which were operating in this cyber world. Out of that, we've arrested some producers like Roa Khan and her husband, Gehna Vashish, Tanveer Hashmi, Umesh Kamath. Now, during investigation, we found that Umesh Kamath is registered in London. All the content creation and operations of this Hotshots app, including the accounting part and the piracy part, was carried out through the office of Vian company in Mumbai. So during this investigation, we have laid our hands on some documentary evidence, some electronic evidence, and many other evidences came to us. Accordingly, we sought permission of court for recovered all this content from the office of Mr. Raj Kundra. Investigation is going on. It is only because of the
nude content on this app of Hotshots that even Apple Store took down the app in June 2020 and Google Play Store also took it down in November 2020. Now further investigation is going on. Sir, Kendrin और Vian के बीच में आपने there are a lot of WhatsApp chats between Pradeep Bakshi and Raj Kundra. So sir, I just want to understand what is that fresh evidence and the fresh link that has come before the time that which led to his arrest now? Yes. And why his arrest was delayed, sir? Yeah, it was investigation is a process. During investigation, there were certain hitches, but we overcame those hitches. And search that we conducted yesterday, we found lots of incriminating evidences based on which we arrested. But sir, what were those hitches? Because the charge sheet was filed in April only, which had the chats which you guys have used as an evidence. And so why the delay of what kind of? Yeah, there were many electronic evidences also to be proven. Some accounts were to be verified, transfer of money, and real ownership of the accounts. Electronic transfer. Arms prime, yeah. Sir, there was another claim that the company was already sold, or these rights were already sold to Pradeep Bakshi. So what about the claim of Raj Kundra that he was not having any ownership or any direct involvement in the Hotshots at the time when he was investigated? We will certainly verify this, but as I said, this is an ongoing offence for quite a few months. This complaint has been there for at least a year or two. So was there any involvement of Raj Kundra even after his claim of being rights sold to Pradeep Bakshi? Operations were all looked after by his company. Even after his claim that he was Yesterday's search has shown all the electronic evidences recovered from his own office. So have we been able to establish something on these lines that because of the lockdown, this business actually bloomed more in the lockdown year? I mean, that's a genuine This is business. what Kundra is claiming on one of his WhatsApp chats. Hasn't they encapsulated this opportunity? They looked at it as an opportunity and That is for the people to decide. We'll have to go through the accounts as to how many subscriptions. Is there any increase in the number of subscriptions? We'll definitely go through that. आपल्याला भरपूर सबस्क्रिप्शन सापडले आहेत, अकाउंट्सच्या शीट्स सापडलेले आहेत, ऑपरेशन्सच्या पद्धती सापडलेल्या आहेत, व्हॉट्सअपचे चॅट सापडले आहेत ज्यामध्ये या सर्व गोष्टी केल्या होत्या, अग्रीमेंटचे पेपर सापडलेले आहेत आणि काही पॉर्नोग्राफिक क्लिप्स ज्या शूट केलेल्या होत्या त्या सुद्धा सापडल्या. क्या मिला है कुंद्रा के घर पे जब आपने सर्च किया क्या? उनके ऑफिस से हमको अग्रीमेंट के पेपर्स मिले हैं, इलेक्ट्रॉनिक एविडेंस ईमेल्स मिले हुए हैं, फिर अकाउंट्स की पूरी शीट्स मिली हुई है, व्हाट्सएप चैट्स मिले हुए हैं, ये सारी चीजें और पोर्नोग्राफिक क्लिप्स ये वहां से बरामद। व्हाट्सएप चैट्स किसके मोबाइल के? राज कुंद्रा के हैं? वाज ही समन बिफोर हिज अरेस्ट? पहले कभी उसको समन किया था जब उसका फोन सीज किया? वो चैट्स कहां से आए सर? There were other members also in the group. sir, is Kendrin a shell company? Is Kendrin a shell company, sir? Now that is registered in London, so that is a part of investigation. Sir, Sir, our WhatsApp chats, OTT platforms are under scanner. Have you summoned any of the representatives of the OTT from this platform? This was an app in itself. So Google and when they realized after complaints, they took them down. So how many apps did Kundra was running? At present, we've understood one Hotshots, but then he's shifting over to other apps. किती आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत सर? Arms Prime is the original company through which the apps like Hotshots and other individual. कमाई के बारे में कुछ पता चल पाया सर? जैसे कि 8 से 10,000 रुपये अगर विक्टिम्स को देते थे मॉडल्स को, तो इनकी कमाई जो चैट्स में सामने आई है Yeah, that we need to analyze the account sheets. We've laid our hands on them. We'll be analyzing all the account sheets. आर्म्स प्राइम कंपनी हो सकता है सर, करोड़ों का खेल हो सकता है, कमाई बहुत ज्यादा लेकिन विक्टिम्स या किसी को देना बहुत कम था, उसका भी खेल था। It would be inappropriate to comment on the quantum of money
but it was certainly a rising business. सर, जी आर्म्स प्राईम कंपनी आहे, आर्म्स प्राईम कंपनी, तिचं आणि तिला कुठून पैसे यायचे आणि कसं ते ट्रान्झॅक्शन व्हायचे होते, केंद्रीयकडून आर्म्स प्राईमला किती पैसे आतापर्यंत आले असतील कसं? तेच सांगतोय की त्यांनी कॉन्टेंट क्रिएशनची जबाबदारीचं अग्रीमेंट केलेलं आहे वियान सोबत केंद्रीयचं. त्यामुळे कॉन्टेंट संदर्भातले पैसे त्यांना ट्रान्सफर व्हायचे. बाकी जितकेही सबस्क्रिप्शन्स आहेत त्याचं मॅनेजमेंट जरी मुंबईतून होत असलं तरी ते यायचेच मात्र केंद्रीयच्या नावाने. सबस्क्रिप्शन हे नॅचरली केंद्रीयच्या नावाने येईल, पण त्याचं मॅनेजमेंट सर्व इथे यांच्या ऑफिसमध्ये. तर आपण काय आरोपी आहेत का सर याच्यामध्ये? cases have been registered, sir? शेट्टीची चौकशी होण्याची काही चर्चा? ॲज ऑफ नाव Sir, how many cases have been registered in this case? There are 2-3 cases. या क्राईम ब्रांच दाखल होण्यापूर्वी एक महाराष्ट्र सायबरमध्ये पण एक तक्रार दाखल झालेली होती. त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये 2 महिला तक्रारदारांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एका तिसऱ्या महिलेनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल सर आपण काय फरार आरोपी और एक लोनावला पुलिस स्टेशन में भी एक ऑफेंस इसी प्रकार सुनाई नहीं दिया. इस कंपनी वीआर कंपनी जो आज उनका की क्या कुछ शिल्पा शेट्टी का कुछ डायरेक्टर या कुछ उनका भी कुछ इसमें जवाब है? अभी तक कोई एक्टिव रोल नहीं पाया है. वी आर इन्वेस्टिगेटिंग. सर इस पूरे मामले में कितने विक्टिम मॉडल्स हैं और कितने वीडियोस आपके पास वीडियोस की संख्या तो काफी है. जो मॉडल्स अभी आपके जरिए वी वुड अपील टू द विक्टिम्स जो इसकी अगर विक्टिमाइज हुई है तो दे कैन कम फॉरवर्ड टू अस. उन्होंने सामने आए, क्राइम ब्रांच मुंबई को कॉन्टॅक्ट करें. विल टेक अप्रोप्रिएट कॉग्निझन्स. तर या गैरव्यवहारात आतापर्यंत कितीचा नफा राजकुंद्रा यांनी कमवलेला आहे? ते फायनान्शियल शीट्स अॅनालाइज केल्यानंतर नाही, फरार आरोपी आहेत का सर? आहेत. काही वेगळ्या याच्यामध्ये वेगळ्या ॲप्समध्ये जसं आतापर्यंत हॉट शॉट्स आहे तसं हॉट किट्स होतं, न्यू फ्लिक्स होतं. ॲप्स आहेत ज्यांच्यावर पण केसेस झालेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 7.5 कोटी रुपये आपण बँकांमध्ये फ्रीज केलेले आहेत. याचं क्राईम प्रोसिड्स. सही कारवाईची आहे गुजराती संबंधित आहे की वेगळे काही आरोपी आहेत? वेगळे पण आरोपी आहेत. त्याच्यात मी तेच सांगितलं किमान हे 4 ॲप्स तर मी आता आपल्याला सांगितलेत. त्या म्हणजे कुंद्रांच्या हॉट शॉट्स व्यतिरिक्त पण बाकीचे ॲप्स पण याच्यामध्ये ॲक्टेड इन UK. But all the content creation, operations, account management, everything was done in Mumbai. सर विदेश में 7.5 करोड़ सीज में वो जाने के लिए या कुछ इस तरीके से हम लोग They are frozen as of now. Will process as per the. सर, ये 7 करोड़ कहाँ से? They are in the accounts as crime proceeds. No, for other apps. सर हमने कहा कि केंद्रीय बाईपास ब्लॉक करने के लिए तो क्या राजकुंद्रा? I am saying it might have been. That is a part of investigation. We are investigating. त्या रिलेटिव्हला पण आरोपी बनवलं? प्रदीप बक्षी म्हणून जे आहेत विल मेक हिम ऑल्सो. 7.5 करोड़ जो जमा है वो किसका है सर? कौन से अकाउंट से? एक अकाउंट डिफरेंट एप्स के रिलेटेड. सर वो वियान कंपनी के अकाउंट है या राजकुंद्रा के नहीं, ये डिफरेंट अकाउंट्स. Some other office bearers of Vian are also going to be questioned. They are already under scanner. Umesh Kamath, Ryan Thorpe, Right. and others are already under scanner. This one is also बिहारमध्ये परदेशातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. नेमकी किती रक्कम आहे किंवा कुठून आली काय? We have not investigated into that aspect as yet. Once we analyze the financial sheets, बिहान काय प्रोडक्शन हाऊस आहे, कसली कंपनी? वियानचं जनरल कॉन्टेंट क्रिएशन आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण आहे. फक्त आपला संबंध तूर्त यांचा केंद्रीयसोबत केंद्रीय ज्याचं हॉटशॉट्स हे ॲप आहे त्याच्याशी जो संबंध आहे तो आपण इन्व्हेस्टिगेट करू. डायरेक्टर शिल्पा शेट्टी भी है सर वियान कंपनी में. वी आर जस्ट इन्व्हेस्टिगेटिंग द कनेक्ट बिटवीन वियान अँड केंद्रीय at present. Sir, some of the apps were operating from other cities and states, so Mumbai police is reaching out to them. Yes, sir. His lawyers came before the court that he was not served
given a CRPC notice before his arrest. Before his arrest. The notice was given after this. This is what he has claimed. What will answer to that? Did he say no? Yeah. सेल ने भी किया है क्राइम ब्रांच के एक डेवलपर को थ्रेट कॉल दिया था, किसी का थ्रेट कॉल आया था मई महीने में, जिसमें इससे 50 लाख की फिरौती और इसके इन्वेस्टिगेशन करने में पता चला कि ये कॉल करने वाला एक अंडरवर्ल्ड गैंगस्टर है यूसुफ बचकाना, उसने किया था। उसको ट्रेस करते करते वी फाउंड दैट ही वाज लॉज्ड इन